श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 15 फेब्रुवारी रोजी येत आहे महाशिवरात्री। महाशिवरात्री दिवशी घरामध्ये आपण महादेवांची म्हणजेच महादेवांच्या रूपामध्ये आपण शिवलिंगाची पूजा करतो। तर आपल्या देवघरामध्ये शिवलिंग कसे असावे हे अनेक प्रश्न मला येतात। तर बघा, सगळ्यात महान मानले जाते ते म्हणजे आपले पारद शिवलिंग। हे पारद शिवलिंग घरात असल्यावर तुमच्यापासून निगेटिव्हिटी कोसो दूर राहते असे याचे शास्त्र सांगते। म्हणजे पारद शिवलिंगावर दररोज जे कोणी पाणी आणि दुधाने अभिषेक करते घरामध्ये, त्याच्या घरामध्ये निगेटिव्हिटी बिलकुलही येत नाही। त्याच पद्धतीने आजारपण, वास्तुदोष आणि आपले लग्न होत नसेल, आपला आर्थिक प्रगती होत नसेल, तर या सर्वासाठीच आपण पारद शिवलिंग घरामध्ये महाशिवरात्री दिवशी स्थापन करावे आणि त्याची दररोज विधिवत पूजा करावी। याच्या भोवती रुद्राक्ष माळ एक ठेवावी आणि रोज त्याच्या समोर 11 वेळा ओम नमः शिवाय हा जप करावा। ज्या दिवशी आपल्याला म्हणजे किमान सोमवारी मांसाहाराचे सेवन करू नये। जर तुम्हाला हे अभिमंत्रित म्हणजे सिद्ध केलेले, फक्त देवघरात तुम्ही डायरेक्ट ठेवायचे आहे असे अभिमंत्रित केलेले पारद शिवलिंग हवे असेल, महाशिवरात्रीच्या आतमध्ये म्हणजे 15 फेब्रुवारी साधारण 12 फेब्रुवारीला तुमच्या घरामध्ये येईल। हे 90 ग्रॅमचे पारद शिवलिंग आहे। तुम्हाला जर हवे असेल, ओरिजिनल आहे बरं का, म्हणजे साधे नाही, तर वरती व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे, त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज आवर्जून करावा। तुम्हाला यातील लहान यातून मोठे एवढे नक्की मिळेल, पण याची अट एकच आहे की आपल्या अंगठ्यापेक्षा ते मोठे नसावे, म्हणजेच आपला अंगठा आणि हे माप बरोबर असावे। पारद शिवलिंग हे सर्वात उत्तम महादेवाचे शिवलिंग मानले जाते। अवश्य बुक करा। श्री स्वामी समर्थ।